गुलाबाचे फूल बघितले की सगळ्यांच्याच मनाला आनंद होतो। गुलाबाला सांस्कृतिक महत्त्व आहे, धार्मिक महत्त्व आहे, औषधी महत्त्व देखील आहे। तसेच सजावटीसाठी तर गुलाबाचं जास्त प्रमाणामध्ये यूज केला जातो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुलाबाचे काय आरोग्यदायी गुणधर्म आहेत, गुलाबाचा आरोग्यासाठी कशा प्रकारे उपयोग करावा, कोणत्या व्याधीवर कशा प्रकारे वापर करावा, गुलाबाचा कशा प्रकारे वापर करू शकतो या सर्वांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। गुलाबाचं नाव ऐकलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो, कारण की गुलाब आहेच तसा। गुलाबाचे फूल कोणालाच आवडत नाही असं कोणीच नाही, सगळ्यांनाच गुलाबाचे फूल आवडते। गुलाबाचे फूल हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं। वेगवेगळ्या रंगाची गुलाबाची फुलं बघितली की मन अगदी प्रसन्न होतं। दिसायला जेवढं हे फूल सुंदर आहे तेवढंच आरोग्यदृष्ट्या देखील अतिशय उपयुक्त आहे आणि म्हणूनच त्याला फुलांचा राजा म्हटलं जातं। सौंदर्यात भर घालण्यासाठी गुलाब एक नंबर समजला जातो। त्यानंतर सजावटीसाठी देखील आकर्षक दिसणारा गुलाब वापरला जातो। त्याचा सुगंध घेऊन मन अगदी प्रफुल्लित होतं। म्हणूनच आयुर्वेदामध्ये गुलाबाला हृद्य म्हणून सांगितलं आहे, म्हणजे हृदयाला चांगला वाटणारा, आपल्या मनाला चांगला वाटणारा। अशाच प्रकारे औषधीसाठी देखील गुलाब हा अतिशय उपयुक्त आहे। रक्त शुद्धी करण्यासाठी, आतड्यासाठी, पचनक्रियेसाठी तसेच पित्ताच्या विविध विकारांवर ह्या गुलाबाचा विविध प्रकारे उपयोग केला जातो। आयुर्वेदातील बऱ्याचशा ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आला आहे। भावप्रकाश निघंटूमध्ये पुष्पवर्गामध्ये गुलाबाचं वर्णन केलेलं आहे। धन्वंतरी निघंटूमध्ये आम्रादी वर्गामध्ये याचं वर्णन केलं आहे। आता आपण बघूयात की ह्या गुलाबाचे काय गुणधर्म आहेत। तर गुलाब हा गुणाने लघु आहे, म्हणजे पचायला हलका आहे, स्निग्ध आहे, आपल्या शरीराला स्निग्धता देणारा आहे। त्याची चव जी आहे ती थोडीशी कडू, तुरट आणि गोड आहे। पचन झाल्यानंतर त्याचा जो विपाक आहे तो मधुर सांगितला आहे। तसेच त्याचं वीर्य हे शीत सांगितलं आहे। ही जी सर्व गुणधर्म आहेत ते रोजा इंडिका ह्या गुलाबाची आहेत, म्हणजे आपला जो देशी गुलाब आपण समजतो ही त्याची गुणधर्म आहेत। भारतामध्ये बऱ्याचशा जातीचे गुलाब आढळतात। काही गुलाबच औषधीदृष्ट्या उपयुक्त समजले जातात। तर ह्या गुणांमुळे गुलाब हा आपल्या शरीरातील तिन्ही दोषांना समतोल राखण्यासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो। एक असा पण गुलाब असतो ज्याची चव थोडीशी आंबट असते, तर त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असतात, अँटीऑक्सिडंट्स असतात। तर तो गुलाब खाल्ल्यामुळे किंवा त्याच्यापासून बनवलेलं गुलाब पाणी, गुलाब अर्क किंवा गुलकंद जर आपण खाल्लं तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील अतिशय उपयुक्त ठरते। आपण गुलाबाची पावडर तयार करून घेऊ शकतो, गुलाबाचं पाणी तयार करू शकतो, गुलाबाचा अर्क वापरू शकतो, गुलकंद वापरू शकतो किंवा गुलाबाची शरबत देखील वापरू शकतो। व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात कोणत्या व्याधींवर आपण गुलाबाचा वापर कशा प्रकारे करू शकतो। जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल, पोट साफ होत नसेल तर गुलाबाचे पाकळ्यांचा वापर करावा। गुलाब हा उत्तम असा कार्मिनेटिव्ह सांगितला आहे। तर जर तुम्हाला पोट साफ होत नसेल, पचनाच्या तक्रारी असेल तर अशा वेळी एक गुलाब घ्यावा किंवा गुलाबाच्या पाकळ्या घ्याव्यात। रात्रभर एक ग्लासभर पाण्यामध्ये त्या भिजू घालाव्या। सकाळी ते पाणी हाताने व्यवस्थित कोळून आणि गाळून घ्यावं आणि मग त्यामध्ये एक चमचा खडी साखर टाकावी। ते पाणी जर पिलं तर पोट साफ व्हायला मदत होते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हायला मदत होते। किंवा तुम्ही गुलाब पाकळ्याचा काढा बनवून जर पिला तर पचनक्रिया सुधारण्यास देखील अतिशय उपयुक्त आहे आणि पोट साफ होण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे। गुलाबामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी देखील आहे। जर तुम्ही घराच्या बाहेर असाल आणि तुम्हाला जखमा झाल्या तर अशा वेळी काय लावावं त्या ठिकाणी काही समजत नाही, तर अशा वेळी जर आजूबाजूला गुलाबाचं फूल असेल तर त्या फुलाच्या पाकळ्यांची पेस्ट तयार करून घ्यावी आणि ती जखमावर लावावी। त्यामुळे जखमा लवकर भरून यायला मदत होते आणि त्या जखमांमध्ये इन्फेक्शन सुद्धा होणार नाही। किंवा गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर त्या जखमेवर लावावी। गुलाबाचे फूल हे दाहहर म्हणून सांगितलं आहे। जर तुम्हाला शरीरामध्ये कुठेही दाह होत असेल तर गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करावा। जसं की जर तुम्हाला डोळ्यांची जळजळ होत असेल तर गुलाब पाण्याने डोळे धुवावेत किंवा
गुलाब पाण्यामध्ये कापसाचा बोळा पूर्ण भिजून घ्यावा आणि तो डोळ्यांवर ठेवावा, किंवा गुलाबाचा अर्क मिळतो तो आपण जसं आय ड्रॉप यूज करतो तसं एक एक थेंब तो अर्क डोळ्यांमध्ये टाकावा. त्यामुळे डोळ्यांची जळजळ कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला खोकून खोकून घशामध्ये दाह होत असेल किंवा ऍसिडिटीमुळे घशामध्ये दाह होत असेल, घशामध्ये खवखव होत असेल, तर अशा वेळी गुलाब पाणी प्यावं किंवा गुलकंद खावं. त्यामुळे घशामधील खवखव आणि दाह म्हणजे जळजळ कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला तोंडामध्ये फोड आले असतील, त्यामध्ये जळजळ होत असेल किंवा तोंडामध्ये जळजळ होत असेल, तर अशा वेळी गुलाब पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे तोंडामध्ये असलेल्या अल्सरमुळे होणारी जळजळ दाह कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला जास्त घाम येत असेल तर अशा वेळी गुलाब पाकळ्या आपल्या पूर्ण शरीराला लावाव्यात, किंवा गुलाबापासून बनवलेले विविध साबण अवेलेबल असतात त्याचा तुम्ही वापर करू शकता, किंवा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाब पाणी ऍड करावं किंवा गुलाबाच्या पाकळ्या ऍड कराव्यात, किंवा आपण दिवाळीला ज्याप्रमाणे उटणं तयार करतो तर अशा वेळी त्या उटण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या देखील ऍड कराव्यात. त्यामुळे शरीराचा दाह आणि अतिप्रमाणात येणारा घाम कमी व्हायला मदत होते. जर तुमच्या जठरावर सूज आली असेल, गॅस्ट्रायटिस असेल, पोटामध्ये अल्सर झाले असतील, तर अशा वेळी 5 ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर आणि 1 ग्लासभर दूध असं जर तुम्ही सकाळ संध्याकाळ घेतलं तर गॅस्ट्रायटिस कमी व्हायला मदत होते, पोटामध्ये आलेले अल्सर कमी व्हायला आणि ते अल्सर भरून यायला मदत होते. गुलाब हे ज्वरहर म्हणजे ताप कमी करण्यासाठी देखील अतिशय उत्तम सांगितलं आहे. जर तुम्हाला ताप येत असेल किंवा तापामुळे बऱ्याच वेळा काही जणांना आकडी येतात, तर अशा वेळी गुलाब पाण्यामध्ये कापसाचा बोळा किंवा सुती कपडा बुडून तो डोक्यावर ठेवावा. त्यामुळे ताप लवकर कमी व्हायला मदत होते आणि आकडी देखील येणार नाही. जर तुम्हाला डर्मॅटायटिस झालं असेल, तुमची त्वचा ही कोरडी असेल, फार रुक्ष झाली असेल, त्या ठिकाणी खाज येत असेल, तर अशा वेळी गुलाब अर्कापासून बनवलेल्या विविध क्रीम्स अवेलेबल असतात त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर रोज तुम्ही जर चहा पित असेल, ऍसिडिटी होत असेल किंवा चहा पिण्याचे बरेचसे अजून दुष्परिणाम असतात, तर ते टाळण्यासाठी तुम्हाला जर काही पर्याय पाहिजे असेल तर तुम्ही रोज सकाळी गुलाबापासून बनवलेला हर्बल टी पिऊ शकता. तो गुणकारी देखील आहेत आणि सकाळी चहा पिल्याची जाणीव देणारा देखील आहेत. तर यासाठी 1 गुलाबाचं फूल किंवा 1 गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या घ्याव्यात. त्यामध्ये 5-6 काळे मनुके टाकावेत. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा बडीशोप टाकावी आणि 1 चमचा किंवा अर्धा चमचा आवडीनुसार खडी साखर टाकावी. आणि यापासून बनवलेला जो चहा आहे तो आपल्या शरीरातील आम्लपित्त म्हणजे ऍसिडिटी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, शरीराची जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, तसेच पित्ताचे बरेचसे विकार कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. बऱ्याच जणांना वारंवार तोंड सुकतं, तोंड कोरडं पडतं, अशा वेळी देखील हा चहा अतिशय उपयुक्त ठरतो. जर तुम्हाला उष्णतेचे विकार होत असतील, अंगावर फोडी येत असेल किंवा कुठेही जळजळ होत असेल किंवा वारंवार चक्कर येत असेल, उन्हामध्ये गेल्यामुळे डिहायड्रेशन होत असेल, तर अशा वेळी उन्हाळ्यामध्ये किंवा शरद ऋतूमध्ये जसं ऑक्टोबर सुरू होईल तसं ऊन पडायला सुरुवात होईल, तेव्हा आपल्या शरीरातील साचलेला पित्त दोष प्रकोपित होण्याचे जास्त चान्सेस असतात. तर अशा वेळी जर तुम्ही गुलाबापासून बनवलेलं शरबत पिलं तर उष्णतेचे बरेचसे विकार कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला निद्रानाश असेल, त्यामुळे तुमचा बीपी हाय होत असेल, तर अशा वेळी गुलाबापासून बनवलेल्या तेलाची म्हणजे ॲरोमा थेरपी अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे नैराश्य देखील कमी व्हायला मदत होते. गुलाब हे हृदय म्हणून सांगितलं आहे, हृदयविकार होऊ देत नाही. जर तुम्हाला नैराश्य असेल, निद्रानाश असेल, त्यामुळे हाय बीपी होत असेल, मग पुढे चालून त्याचं परिवर्तन हृदयविकारांमध्ये सुद्धा होऊ शकतं. म्हणून अशा वेळी जर तुम्ही ॲरोमा थेरपीचा वापर केला तर त्यामुळे झोप चांगली यायला मदत होते, बीपी कंट्रोलमध्ये राहायला मदत होते, तसेच आपलं नैराश्य कमी व्हायला मदत होते. गुलाब हे वर्ण्य म्हणजे रंग उजळण्यासाठी अतिशय उपयुक्त सांगितलं आहे. तुम्ही तुमच्या फेस पॅक मध्ये गुलाबाच्या पाकळ्या ऍड करू शकता, किंवा बाजारामध्ये गुलाब असलेले बरेचसे सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता, किंवा आपल्या फेस पॅक मध्ये तुम्ही गुलाब अर्क देखील ऍड करू शकता. गुलाब हे सुगंधी आहे, आनंददायी देणारं आहे, नृत्य आहे, त्यामुळे गुलाब हे वृक्ष म्हणजे कामोत्तेजक देखील सांगितलं आहे.
आयुर्वेदामध्ये गुलाबाचा वापर करून बरेचशा औषधी देखील बनवल्या जातात। यामध्ये प्रवाळ पिष्टी, बऱ्याचशा पित्त विकारांवर ह्याचा वापर केला जातो। त्यानंतर मुक्ता पिष्टी, अतिसार, रक्तस्राव तसेच मानसिक विकारांवर याचा वापर केला जातो। त्यानंतर गुलकंद, पोटाच्या बऱ्याचशा विकारांमध्ये गुलकंदाचा चांगला वापर बघितला जातो। आणि मग गुलाबर्क, विविध सौंदर्य प्रसाधनं तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो। गुलाबापासून सुगंधी असे वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर देखील बनवले जाते। वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईंवर डेकोरेशनसाठी, सजावटीसाठी तसेच त्याची टेस्ट वाढण्यासाठी, सुगंध येण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर केला जातो। तर अशा प्रकारे सणासुदीच्या निमित्ताने जमा झालेली गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या फेकून न देता त्याचा वापर तुम्ही घरगुती उपायांमध्ये करू शकता। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा। नमस्कार।